प्रत्येक जण आपापल्या कामामध्ये व्यस्त झाले. पैसा प्रतिष्ठा मिळवायची या हव्यासपायी माणूस आपले कुटुंब, आपली जबाबदारी याकडे पूर्णतः दुर्लक्ष करीत आहे. परंतु जीवन जगण्यासाठी फक्त पैसेच लागतात का, हा प्रश्न समाजाने स्वतःला विचारण्याची गरज आहे. जीवन जगण्यासाठी पैशाबरोबर योग्य संस्काराचीही गरज आहे आणि हेच दाखवण्याचा प्रयत्न आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेटवळ येथील विद्यार्थ्यांनी केला आहे. चला तर पाहूया नाटक. आज आपण स्वतःचे आत्मपरीक्षण करूया आणि पुढील पिढीलाही योग्य दिशा देऊया. आजच्या नाटकाचे नाव आहे आपण आपल्या मुलांवर योग्य संस्कार करत आहोत का, आपण आपल्या मुलांवर योग्य संस्कार करत आहोत. नाटकातील पात्रे आहेत. कामिनीच्या भूमिकेत येत आहे सिमरन ओमर. नमस्कार. रमेशच्या भूमिकेत येत आहे आयुष चव्हाण. नमस्कार. पिंटूच्या भूमिकेत येत आहे कृष्णा डोंगरे. नमस्कार. मुन्नीच्या भूमिकेत येत आहे प्रीती भांगे. नमस्कार. आजोबाच्या भूमिकेत येत आहे संभव चव्हाण. नमस्कार. चला तर पाहूया नाटक. आपण आपल्या मुलांवर योग्य संस्कार करत आहोत का, आपण आपल्या मुलांवर योग्य संस्कार करत आहोत का. ऐक रमेश, मी कधीपासून काय म्हणत आहे. हो, मला ते यायला जमणार नाही. तुम्ही काम पूर्ण करा. माझी आज महत्वाची मीटिंग आहे. रमेश, मी कधीपासून काय म्हणत आहे. पिंटू आणि मुन्नीला बाहेर बागेत फिरायला जायचे आहे. तू घेऊन जातोस म्हणाला होता, ते तुझी वाट पाहत बसले आहे. चला ना पप्पा, बागेत खूप मजा येते, मी मुन्नी सोबत खेळेन. हो चला पप्पा, आम्ही तयार होऊन बसलो आहोत. आज तूच मुलांना बागेत घेऊन जा, माझी महत्वाची मीटिंग आहे. अरे तुला माहित नाही का की मला मैत्रिणींसोबत शॉपिंगला व पिक्चरला जायचे आहे. आम्ही कालच प्लॅन बनवला आहे. मी नाही जाऊ शकत, तूच जा. चला ना पप्पा, मम्मी तुम्ही दोघे पण चला. आपण असे करूया, यांना ड्रायव्हर सोबत पाठवूया. नाही पप्पा, आम्हाला ड्रायव्हर सोबत नको, तुमच्या दोघांसोबत जायचे आहे. आपण यांना शाळा सुटल्यानंतर संध्याकाळी बेबी सिटर मध्ये पाठवूया. ते नंतर बघू. आज तर मुलांना बाहेर फिरायला जायचे आहे. मग तू घेऊन जा. मी नाही जाणार. मग मी नाही जाणार. पप्पा आमची काळजी करू नका, आम्ही घरी खेळू. तुम्ही जा मीटिंगला आणि तू जा शॉपिंगला. नाही, मी आई बाबांसोबत फिरायला जाणार. आई बाबा तुम्ही दोघेही जा. आम्ही घरी मोबाईल वर गेम खेळू, नंतर टीव्हीवर कार्टून पाहू. गुड बॉय, गुड गर्ल. मी येताना तुम्हाला पिझ्झा बर्गर आणते. मी येताना तुम्हाला खेळणी आणतो. तर कामिनी रमेश थांबा, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचे आहे. बाबा तुम्ही आम्हाला कसं समज नाही. तुमच्या दोघांचं भांडण सुरू होतं तेव्हाच मी आलो. बाबा मी तुमच्यासाठी चहा करते. पिंटू जाधवांसाठी पाणी घेऊन. काही नको मला चहा पाणी. घरात काय चाललंय ते मी सर्व पाहिले. रमेश तुला मीटिंगला जायला वेळ आहे, कामिनी तुला शॉपिंगला जायला वेळ आहे, परंतु तुम्हाला या मुलांसाठी वेळ नाही. रमेश तुला रात्रीची फक्त पैसेच कमवायचे आहेत का तुला पैसे कमी आहे का. तुम्ही या निर्णयास मुलांना दुखवता. बाबा तुम्ही शांत व्हा. अरे मी शांत आहे, भांडण तर तुम्ही दोघे करतात. बाबा आपण नंतर बोलू, मुलांसमोर नको. का तुम्ही मुलांसमोर बोलायचं ते चालते, मला पण आत्ताच बोलायचे आहे. तुम्ही भांडतात ते चालते का. तुम्ही आपण मुलांना कपडे आता दिला, खायला दिले, म्हणजे आपली जबाबदारी संपली का. पण बाबा आम्ही त्यांना काहीच कमी पडू देत नाही. ते जे मागतात ते आम्ही त्यांना सगळं देतो. भौतिक सुविधांनी मुलांची प्रेमाची भूक भागत नाही. सर्व गोष्टी पैशाने साध्य होत नाही. तुम्ही तुमच्या कामासाठी मुलांना मोबाईलवर गेम खेळायला देता, हे योग्य आहे का. गेम मध्ये नरस येऊन मुलं लहान वयातच आत्महत्या करतायत, हे तुम्हाला माहित नाही का. कामिनी तू तर म्हणते त्यांना पिझ्झा बर्गर आणते, हे आपल्या शरीरासाठी योग्य आहे का. या असल्या पाश्चात्य खाण्यामुळे माणसाला विविध आजार होतात, हे तुम्हाला माहित नाही का. आमचं चुकलं बाबा, आम्हाला माफ करा. पैशांच्या प्रतिष्ठेखाली राहून आम्ही आमच्याच मुलाचे भविष्य अंधारे ढकलत होतो. आमचं चुकलं बाबा, आम्हाला खरंच माफ करा. पिंटू मुन्नी आज आपण जाऊ फिरायला. बरं पिंटू आणि मुन्नीचे चेहरे कसे आनंदाने उजळले आहेत. योग्य संस्कार योग्य वेळ झाले तर त्याचा उपयोग होतो, हे लक्षात ठेवा. पिंटू आणि मुन्नी तुम्ही सर्वजण बागेत जाऊन या. आजोबा तुम्ही पण चला की. नको, मी थांबतो घरी. आजोबा घरी मोबाईल बघत बस नका बरं का. अरे ना मला गुरुची विद्या गुरुला देतो पा. धन्यवाद.